आणि आता पाहणार आहोत टॉप 10 बातम्या महत्त्वाच्या। अमरावतीत लग्नपत्रिकेवर टिपू सुलतानचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख। निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता। टिपू सुलतानसह पत्रिकेवर महाराजांचाही उल्लेख। मिर्झापूरमधील शोहेब अहमद यांची पत्रिका असल्याची माहिती। मुंबई-पुणे मिसिंग लिंक आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार। आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण। मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर आणि वेळ यामुळे कमी होणार। सरकार पुन्हा मुंबईला भांडवलदारांच्या घशात घालतंय, याविरोधात लढण्यासाठी आम्हाला मानसिक तयारी करावी लागेल, संजय राऊत यांचं वक्तव्य। मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळे अडकल्या। मुंबईहून पुण्याकडे जाताना आज प्रचंड वाहतूक कोंडी। सलगच्या सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी। पायधुनीमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी मृतांचे अवयव हिरव्या रंगाचे पडल्याचं फॉरेन्सिक चाचणीत समोर। मृतांचा मेंदू, हृदय आणि आतड्या हिरव्या रंगाचे पडल्याची माहिती। डॉक्टरांकडून विषबाधेची शक्यता वर्तवण्यात आली। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा अपघात। खासदार सावरा यांच्या गाडीला डंपरची धडक। सुदैवानं डॉक्टर सावरा यांना कोणतीही दुखापत नाही, मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कोलकाता स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप। बॅलेट बॉक्स उघडल्याचा सीसीटीव्ही समोर। पोस्टल बॉक्समध्ये मतपत्रिका टाकल्याचाही टीएमसीचा आरोप। स्ट्रॉंग रूम बाहेर टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। टीएमसीच्या आरोपांवर बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर। काही आक्षेप असल्यास तक्रार दाखल करा, नाटकं करू नका। टीएमसीची नाटकबाजी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, अधिकाऱ्यांचा इशारा। इराण अमेरिका युद्धाचा देशात महागाईचा भडका। कमर्शियल गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महागला। 19 किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर आजपासून 3071 रुपये 50 पैशांना मिळणार। याआधी कमर्शियल सिलेंडर 2078 रुपये 50 पैशांना मिळत होता।